की आपण या पुरंदरच्या भूमीमध्ये जन्म घेतला म्हणजे आपण कोण आहात याची जाणीव आपल्या स्वतःला व्हायला हवी, स्वतःची कुंडलिनी जागृत व्हायला हवी। एवढा प्रचंड भक्ती आणि शक्तीने नटलेला हा पुरंदर आहे आणि येण्या गबाळाचं काम नाही, इथे तुम्हाला जन्म मिळाला म्हणजे काहीतरी प्रचंड मोठं काम करण्याची संधी, अशा प्रकारचं ही संधी तुमच्या आयुष्यात आहे, फक्त ती ओळखायला पाहिजे तुम्ही। पुरंदरमध्ये योगायोगाने काही गोष्टी घडलेल्या नाही। संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत हे पुरंदरच्या भूमीत मल्हारी मार्तंड येऊन तिथे जेजुरीला बसलेलं आहे, काही दुसरी कुठे जागा मिळाली नाही, हा योगायोग फक्त नेहमी। वीर मस्कोबा असेल, कानिफनाथ असेल, एमाई माता असेल, अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर यादवकालीन राजांनी दक्षिणेत त्यांची राजधानी होती आणि 3,500 किलोमीटर लांब येऊन पुरंदरच्या मातीमध्ये भुलेश्वरला, माळशिरसला भुलेश्वर मंदिर बनवलं का त्यांना कुठे तिकडे जागा मिळाली नाही? त्याचं कारण आहे ह्या भूमीची ताकद तेवढी। तपोवन म्हणून देखील ही भूमी आपली प्रसिद्ध आहे। ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्येच्या दरम्यान त्यांचा कमंडलू लवणला आणि त्याच्यातून करेचा उगम झाला असं पुराणात सांगितलेलं आहे। अगदी उगमापासून ते शेवटी पांडेश्वर पर्यंत अनेक महादेवाची मंदिरं, शिवमंदिरं प्राचीन काळीन आपल्याकडे। शक्तीचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येते की संभाजी राजांचा जन्म इथे झाला, योगायोग नाही, फक्त याच मातीत तो झाला। शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई ती पुरंदरमध्ये झाली, बेलसरांनी खळदला आणि ती महाराजांनी 900 मावळे घेऊन 9,000 यवनांना कापून ती जिंकली आणि म्हणून स्वराज्याचं तोरण बांधताना इतिहासात बाकीच्या गोष्टी असतील, परंतु पहिली लढाई कुठे झाली तर ती पुरंदरच्या मातीत झाली आणि ती महाराजांनी जिंकली। याचा अर्थ हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची पहिली लढाई ही इथे झाली। हा निव्वळ योगायोग नाही, हे मातीचं महत्व आहे। पुढे तुम्ही जाल तर ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक केला, क्रांती केली, ती उमाजीने भिवडीची आपल्या पुरंदरच्या मातीत। हा निव्वळ योगायोग नाही, त्यांना सळोके पळव ब्रिटिशांना करून सोडला आणि फंद फितून त्यांचा घात झाला आणि ब्रिटिशांनी त्यांना तहसीलदार कचेरीच्या समोर पुण्यामध्ये फाशी दिलं, परंतु ती धमक, ती भीती ब्रिटिशांना कायमस्वरूपी त्यांची होती। पुढील 10,000 वर्षात होणे नाही असं ज्यांच्यासाठी बोललं जातं, नंबर 1 चे पत्रकार, नंबर 1 चे राजकारणी, नंबर 1 चे सिने निर्माते, नाट्य निर्माते, सगळ्या फील्डमध्ये त्या काळामध्ये नंबर 1 ला असणारे आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, ते देखील पुरंदरच्या मातीतले सासवडचे। हा सगळा काही योगायोग नाहीये, या मातीची ती ताकद आहे। आणि मग जर नेहमी असं बोललं जातं की चांगल्या चांगल्या आंबे कुठे येतात तर देवळच्या भूमीत, कोकणात। चांगल्या चांगल्या चिकू कुठे येतात तर जळगावच्या, चांगल्यात चांगली केळी कुठे तर वसईच्या मातीत। जर मग हेच शास्त्र धरलं तर त्या मातीला जो गुणधर्म असेल तर एकवटे साहेब निश्चितपणे जगाची मोठी कामं करणारी मंडळी सुद्धा ही पुरंदरच्या मातीत निर्मित होणार आहे। त्याच्यातले तुम्ही सुद्धा, तुम्ही आहात त्याच्यात। परवा IAS IPS चा निकाल लागला, आपण तर आता SSC झालेला एक पहिली स्टेप आहे तुमची। आणि मी पाहिलं की धनगराचा मेंढपाळाचा मुलगा IPS झाला, एका रिक्षा चालकाची मुलगी IAS आहे। रिक्षा चालकाची मुलगी IAS झाली। गेल्या वर्षी सोलापूरची कचरा वेचणाऱ्या एका महिलेची मुलगी IAS। तुम्हाला आणि आम्हाला तर बुद्धीचं वरदान आहे। मला खंत वाटली की गेल्या त्या सगळ्या याच्यामध्ये अजूनही IPS किंवा IAS आपला कोणी झालेला नाही। म्हणून ते खंत निर्मळ व्यक्त करून फायदा नाही, तर आता त्याच्यावर काम सुरू केलं। पुढच्या अक्षय तृतीयेच्या आत IPS आणि IAS ट्रेनिंगसाठी पूर्णपणे अद्ययावत लॅबोरेटरी, 100 विद्यार्थी, 50 विद्यार्थी, मुली आणि मुलं निवडक परीक्षा घेऊन निवडायची। ज्यांच्यात स्पार्क आहे, ज्यांच्यात शक्ती आहे, गरिबातल्या गरीब कुणी असेल, त्यांची संपूर्ण काळजी जेवणा खावण्यापासून अभ्यासापासून ती त्या IPS IPS IAS ट्रेनिंगच्या सेंटरमध्ये मी करणार आहे। 1ही रुपया कुठच्या शेतकऱ्याला खर्च नाही। मुंबई, पुणे, दिल्ली येथून शिक्षक IAS वगैरे शिकवणारे जे
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत आता तंत्रज्ञान एवढं पुढे झालं, तुम्हाला दिल्लीत जायची गरज नाही. अद्ययावत तंत्रज्ञान हे वापरून त्या मुलांना शिक्षणासाठीची जी शिकवण्याची त्याची व्यवस्था होणार आहे. आणि त्याचबरोबर पूर्णपणे अद्ययावत लॅब की ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटवरून वेगवेगळे विषय आहेत, 10-20 कॉम्प्युटर्स असतील, टीचर्स असतील, लायब्ररी असेल, असं अद्ययावत सेंटर जे मुंबईत सुद्धा नाही, असं साधारणतः 20,000 स्क्वेअर फीटचं राहण्याच्या सगळ्या व्यवस्थेसकट ते सेंटर आपण उभं करतोय. जेणेकरून मला खात्री आहे, एकोटे साहेब गॅरंटीने सांगतो, पहिल्याच वर्षी सेंटर सुरू होतं त्याच्या पुढच्या वर्षी पूर्ण भरती IAS IPS होणार पूर्ण. एक इच्छाशक्ती सुद्धा असते प्रत्येक व्यक्तीची. ती माझी इच्छाशक्ती झाली त्यावेळेस 15 दिवसापूर्वी की नाही, हे निवळ बोलून आपल्या तपोट झालं नाही. त्याचं कारण आहे की त्यांना तशा फॅसिलिटीज मिळत नाही. मुंबई पुण्यात गरिबांची पोरं जाऊ, 4 कोणाकडे आहे, गरिबांच्या मुलांकडे. एक लक्षात घ्या, कोणीही किती मोठा अधिकारी वगैरे पाहिलं ना, कोणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतलेला माणूस मोठा होत नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेतलेला माणूसच मोठा होतो. आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीतल्या आपण सगळ्या फॅसिलिटी देण्याचं काम हे निश्चितपणे मी आता करणार. आणि म्हणून सगळ्यांनी स्वप्न मोठी बघा. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु मुंबईला मी जेव्हा गेलो तो माझ्या पायात चप्पल नव्हती, पळून गेलो होतो मी SSC झाल्यानंतर. कुठचंही चुकीचं काम न करता निवळ बुद्धी, चातुर्य आणि धाडसाच्या जोरावर मी हजारो कोटीमध्ये जमा करू शकलो माझी सगळी ही प्रॉपर्टीज आणि बिझनेसेस. आपल्याला मग पुन्हा मी एकदा सांगतो, धाडस आणि बुद्धी या दोन्हींचं वरदान पुरंदरच्या मागीला आहे. फक्त त्याचा सदुपयोग कसा करून घ्यायचा आणि असा मी होणार म्हणजे होणार अशा पद. मी तुम्ही विचार केला होता का, मी 35 वर्ष मुंबईत होतो, 2008ला आलो, 32 लोक आमदार म्हणून शर्यत होते किती. पण तो इच्छाशक्ती माझी होती. मला आमदार स्वतःसाठी नव्हतं व्हायचं, मला आमदार म्हणून पालकत्व स्वीकारून तालुक्याचं काम करायचं होतं. म्हणून मी 1 वर्षाच्या आत आमदार झालो. आणि म्हणून कधी कुणी स्वप्नात पाहिलं होतं का विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणीचं पाणी कोणाला माहित तरी होतं का? धरण पूर्ण झालं, आता पाणी येईल 2 वर्षामध्ये. IT सेल, रस्ते, मला आठवते मी जेव्हा आमदार झालो तेव्हा 2008-9ला सासवड जेजुरी मेन रस्ता ब्रेक मारला मर्सिडीजचा तर गाडी फरफडत जायची, निवळ खडी असायची. आज अख्ख्या पुरंदरमध्ये कुठेही जा, चकाचक सगळे रस्ते हायवे सारखे. जिल्हा परिषदेचे रस्ते, ग्रामीण रस्ते, वेगवेगळ्या योजनांमधून ते मी करू शकतो. पाणी साठवण्याच्या चांगल्या केल्या, पुरंदर उपसा चांगली केली. ज्या गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं, उन्हाळ्यामध्ये पिसरवायला प्यायला पाणी नसायचं, त्या गावात आज 3,500 एकर ऊस आहे. पिसरवे माळशिरसच्या आमच्या माता भगिनी मजुरी करायला 2009-10ला मी स्वतः पाहिलेलं आहे की पिकअप यायचे आणि त्या तिथे बसून खाली यवतला मजुरी करायला जायचे. आज चित्र उलट आहे. आज यवतच्या महिला मजुरी करायला वर पिसरवे आणि सगळ्या माळशिरस भागात येते. इच्छाशक्ती असेल तर हे की त्यावेळेस मी म्हटलं होतं की बाबा मुंबईमध्ये आपण जात होतो, मिलमध्ये असायचो, गोदीमध्ये असायचो, प्रत्येक घरातून एक माणूस मिलमध्ये असायचा. आणि अख्ख्या वर्षभरामध्ये मनी ऑर्डरवर पुरंदरचे अर्थकारण चालायचं. प्रत्येक घरात मनी ऑर्डर यायचे. माझे वडील मी होते, माझी सुद्धा तीच अवस्था होती. मनी ऑर्डर आली 40 रुपये 50 रुपये किंवा धान्य खरेदी केलं जायचं. मनी ऑर्डर बंद झाल्या, मिल बंद झाल्या, गोदीचे आधुनिकीकरण झालं. आणि चित्र असं झालं की मुंबईतला जो 100-150 वर्षाचं हे जे चक्र होतं, मामा मुंबईत आहे भाचा जायचा, वडील मुंबईत आहे 12वी झाली की आपला पोरगा जायचा, गाठी बांधायला शिकले, दोघांचे पगार सुरू झाले की अर्थार्जन सुरू व्हायचं. हे सगळं अर्थचक्र कोलमडलं 82 पासून. आणि म्हणून मी ठरवलं जेव्हा मी आलो होते ते मुंबईला आता जाणे नाही, आता पुरंदरलाच मुंबई बनवायची. झालं ना आता एअरपोर्ट, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज 50% भाजीपाला पुण्याला जाणारा हा पुरंदरमधून जातोय. नगदी कॅश लोकांना मिळते. कुटुंब प्रमुख म्हणून जर काम केलं तर त्याच्यातून निश्चितपणे आमच्या लोकांना मॅक्झिमम फॅसिलिटी निर्माण करून देणे ही इच्छाशक्ती ठेवल्यानंतर हे काम होणार आहे. मी सर्व तरुण तरुणांना सांगतो, प्रचंड मोठं भविष्य तुम्हाला आहे. या तालुक्याला प्रचंड मोठं पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये. आज आमच्याकडे गावागावात लग्न होत नाही,
50 पोरं लागणार. जरा एअरपोर्ट बिरपोर्ट सुरू होत्या. 8,000 कोटी 7 गावात येणार. किती? 8,000 करोड. बघा कसं आहे होते. हा फरक निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून तुम्ही प्रचंड इच्छाशक्तीने काम करा. 10वी 12वी मी IAS होईल, मी IPS होईल, आणि निवळ स्वप्न, मोठी स्वप्न बघा, छोटी स्वप्न बघू नका. मी तलाठी होईल अजिबात बघू नका. तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं तर कमीत कमी तलाठी व्हा. पण तलाठी होण्याचं स्वप्न पाहिलं तर मग अडचण. आणि म्हणून मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र जागा. माझं उदाहरण मी तुमच्यासाठी एवढ्यासाठी देतो की अगदी ही संधी नाही ना. आता मी कोणाला सांगितलं की बाबा मी मोठ्यावरून आलोय, मुंबईमध्ये माझ्या सगळ्या मित्रांना कारखानदार सगळे मित्र आहेत, अगदी मुकेश अंबानीपासून सगळे. ते म्हणतात किंवा पिक्चरची स्टोरी सांगतो का तुम्ही, पण ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण एवढंच आहे की ते हे भाग्य तुम्हाला आणि आम्हाला आहे. आणि म्हणून आजच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देत असताना पुन्हा एकदा सांगतो, मोठी स्वप्न बघा. निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे. अजिबात डिप्रेशन किंवा नाराजी हे कसं होईल काय होईल अजिबात नाही. होणार, कुठच्याही परिस्थितीत होणार. अशा प्रकारची इच्छाशक्ती ठेवून काम करा. निश्चितपणे देव आपल्याला सर्वांना यश देईल. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. पोटेंनी चांगला कार्यक्रम घेतला. खरं म्हणजे हा मला कार्यक्रम घ्यायचा होता, पळवलाय तो, हरकत नाही, मी परत घेतो. आणि मग काय तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं एनकरेज करता येईल असं करू आपण ते खूप महिन्या 15 दिवसामध्ये. खूप चांगला कार्यक्रम पोटे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलाय. छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोटे अनेक कार्यक्रम घेत असतात. कधी लग्न सोहळे आहेत, कधी काय आहे, कधी काय करतो मला माहित नाही. तो मला बाकी पैसे काही देत नाही. तो वर्गणी मी त्याला मागे देईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.